नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. त्वचेला आपला निरोगी आरोग्याचा आरसा असं म्हटलं जातं. त्याच्यावरूनच बऱ्याच गोष्टी लक्षात येत असतात की बघा ना, आपला मूड सुद्धा लक्षात येतो. डोळ्याखाली काळं आलंय का किंवा काही पुरळ उठलंय का, या सगळ्यावरून आपण कसे छान आहोत, निरोगी आहोत हे सगळं आपल्याला त्वचेवरून कळत असतं. ऋतू जसजसा बदलत जातो त्याचेही परिणाम आपल्या त्वचेवर होत असतात. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण आपल्या याच त्वचेबद्दल बोलणार आहोत. त्वचेचे विकार कोणते आहेत, त्याच्यावरचे उपचार काय काय आहेत, या सगळ्याबद्दल बोलणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघून घेऊया. त्वचेचे विकार आणि त्यावरचे उपचार, आणि ह्या सगळ्याची माहिती आपल्याला देणार आहेत डॉक्टर महेंद्र कुरा. नमस्कार सर, कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. सर MD आहेत, त्याच्यानंतर विभाग प्रमुख आहेत त्वचारोग, कुष्ठरोग आणि गुप्तरोगमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात. त्याचबरोबर सर प्रोफेसर सुद्धा आहेत आणि गेल्या 20 वर्षाचा अनुभव आहे त्यांचा या क्षेत्रामध्ये. त्यामुळे त्वचेसंदर्भात आपले जे काही प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं छानपैकी सर आपल्याला देणार आहेत. तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न असतील जरूर विचारा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक काय आहेत बघून घेऊया. 24908050, 24988050 हे आपले दूरध्वनी क्रमांक आहेत. आणि 022 आपला STD कोड असणार आहे. मुंबई बाहेरून जी मंडळी संपर्क साधणार आहेत त्यांच्यासाठी, आणि मोबाईलवरून जी मंडळी बोलणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा. आणि जेव्हा प्रश्न विचाराल तेव्हा दोन गोष्टींची नेहमीच आपण काळजी घेतो, यावेळेला सुद्धा घेणार आहोत की आजचा जो आपला विषय आहे त्वचा विकार आणि त्यावरचे उपाय, याच अनुषंगाने आपले प्रश्न येऊ द्यात, जेणेकरून चर्चा अधिकाधिक खुलत जाईल. आणि प्रश्न विचारताना टीव्हीचा आवाज शक्यतो बंद ठेवूया, जेणेकरून प्रश्न इथपर्यंत व्यवस्थित छान पोहोचतील. सर, त्वचेचे विकार आणि उपाय ह्याच्या अगोदरचा सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे आपल्या त्वचेची रचना कशी असते, आणि त्याचे नंतर आपण प्रकारांबद्दल सुद्धा बोलूया. रचनाबद्दल बोलायचं त्याच्याही अगोदर मला असं सांगायची हे कल्पना द्यावा तुम्हाला लागेल. त्वचा हे मानवी शरीराचा सगळ्यात मोठा अवयव आहे. हो, बरोबर. आणि ते एक बॉर्डर सारखं आहे, म्हणजे बाहेर आणि आतल्या मधला तो फर्स्ट बॉर्डर आहे आणि तो सगळ्यात मोठा अवयव आहे. आणि नेमकं त्वचाची रचना जर आपल्याला बघायचं आहे तर आपल्याला एक चित्राद्वारे त्याचं क्रॉस सेक्शन जर घेतलं त्याची रचना आपल्या सोप्या भाषेत अजून व्यवस्थित कळेल. म्हणजे आपण आता एक स्लाइड बघणार आहोत, स्लाइड मधनं आपल्याला ते थोडंसं सोपं होईल. बरोबर. आणि त्याच्यामध्ये त्वचा कशी असते आपली, त्याचे लेयर्स वेगवेगळे कसे असतात ते आपण बघणार आहोत. या चित्रातनं आपल्याला लक्षात येईल 3 लेयर मध्ये आपण त्याची क्रॉस सेक्शन जर बघितलं तर वरचं जे लेयर आहे त्याला एपिडर्मिस असं म्हणतो आपण. बरं. आणि मधला जो आहे तो डर्मिस, आणि खालचा फॅट म्हणजे चरबीचं लेयर असतं. पिवळं जे दिसतंय ते चरबीचं लेयर असतं. ही सोप्या भाषात आहेत. आणि या डर्मिस आणि फॅट मध्ये बाकीचे जे त्वचेचे जे ऑर्गन जसे केस आहेत, काही ग्रंथी असतात, जसे आपल्याला माहिती आहे घाम येतो त्वचेतनं, तर हे घाम पाण्यासारखं येणार ते त्या ग्रंथी आहेत. तसेच काही त्वचा चेहऱ्यावरची सगळ्याच अंगावरच्या त्वचेत काही ऑइल ग्लँड्स असतात, सिबेशियस ग्लँड्स. आपण जसं म्हणतो ना सकाळी एकदम चेहरा तेलकट झालाय तुझं, मग तसंच पाण्यासारखं, स्वेट सारखं, घामासारखं तसेच सीबम म्हणून एक ग्रंथी सिक्रेट करतात. तर हे केस मग ग्रंथी ह्या दोन्ही चित्रही त्याच्यात आपल्याला दिसतात. त्याच्या पलीकडे आपल्याला त्वचा जी आहे ही आपल्याला संवेदना, सेन्सेशन्स याची जाणून देतो, म्हणून त्याच्यात नर्व्स असतात किंवा चेता. तसंच आपल्याला गरम किंवा थंड हे जी संवेदना जाणवतात, किंवा त्याच्यात ब्लड वेसल्स किंवा त्वचेला जे न्यूट्रिशन देणार आहेत तेही त्याच्यात आपल्याला दिसून येतात. तर हे सोप्या भाषेत आपल्याला जर समजून घ्यायचे असेल तर ह्या काही भाग आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जर पाहिलं तर एपिडर्मिस मध्ये बरेच काही सेल्स म्हणत त्याचे प्रकार असतात. जसे आपल्याला रंग तयार करणारे, त्याची आपली रंग जशी ब्राउनिश असते ते तयार करणारे स्किनचे सेल्स असतात, त्याला मेलॅनोसाइट्स असे म्हणतात. असे काही मायन्यूट भाग आहेत. त्या आपण आजाराबद्दल जेव्हा बोलू आपण एका त्याच्यावरनं या कुठल्या तरी लेअरला जेव्हा प्रॉब्लेम होतो तेव्हा आपण म्हणतो की त्वचेचे विकार आपल्याला होत असतात. हो, बहुतेक आजार जर तुम्ही जेव्हा आपण डिस्कस करू त्या कुठल्या एका या पार्ट मधल्या एका लेअर मध्ये एक तर सुरू होतो किंवा त्याच्यावरनं आजार आपल्याला स्टडी करतात. आणि जर आपण त्वचेचे प्रकार बघितले तर रंगानुसार तर वेगवेगळे प्रकार आहेतच, पण तुम्ही आता जो उल्लेख केलात की कोरडी त्वचा असते, तेलकट त्वचा, तसे सुद्धा प्रकार असतात का? कोणते कोणते प्रकार आहेत?
त्वचेचे प्रकार जर बघायला गेले तर प्रत्येक माणसात 2 प्रकारची त्वचा असतात. म्हणजे असं जर आपण तळ हाताला तळ पायाला पाहिलं तर तिथे केस नसतात. बरोबर आहे. आणि बाकी बहुतांश अंगावर त्वचेला केस असतात. तर केस असलेली त्वचा आणि नसलेली, हे 2 सिंपल सोप्या भाषेत आपल्याला. याच्या व्यतिरिक्त जर अजून वेगळ्या तरीकेने आपल्याला जर पाहायचं आहे तर जसं म्हणजे जिओग्राफिक किंवा तुम्ही अमेरिकन किंवा युरोपियन रेसमध्ये बघा, ते एकदम गोरे असतात. मग तुम्ही मंगोल किंवा एशियन मध्ये म्हणजे चायनीज किंवा ह्या रंग ते थोडेसे रेडिश ब्राऊन गव्हाळ असतात, ब्रिटिश. मग आपली त्वचा ब्राउनिश असते. तशी मग निग्रोस ना तर ब्लॅकिश असते. मग तसंच येलो किंवा रेड इंडियन्स, रेड अमेरिकन्स, अशा म्हणजे जे स्पेक्ट्रम आहेत त्या प्रकारेही आम्ही काही क्लासेस क्लासिफाय केलेले आहेत. पण मग त्या प्रत्येक प्रकारानुसार त्याचे विकार वेगळे असं सुद्धा असतं का कॉमन सुद्धा आहे? काही विकार काही याच्यात थोडंसं जास्त आढळतात. फॉर एक्झाम्पल उदाहरण जर द्यायचं आहे तर सूर्याचे जे किरण आहेत किंवा स्किन कॅन्सर्स आहेत ते युरोपियन रेसामध्ये एकदम गोरे स्किन ज्यांची आहे त्यांच्यात ते प्रमाण जास्त आढळतात. त्याचं कारण काय? कारण जी जे मेलॅनोसाइट आहे ती जी आपल्याला प्रोटेक्ट करते, तर आपली जी ब्राऊन स्किन किंवा ब्लॅक स्किन आहे ते त्याच्यामध्ये प्रमाण जास्त आहे, पूर्ण आतमध्ये जाऊ देत नाही. अच्छा. दुसरा एक प्रकारही आपल्याला बघता येतं जर त्वचेचा प्रकार बघता, ते थोडंसं टेक्निकल किंवा सायंटिफिक म्हणता येईल आम्हाला. त्याला फिट्झपॅट्रिक टाइप्स म्हणतो आम्ही. त्याच्यात 6 टाइप्स केले जातात. अच्छा. परत ह्या टायपिंगलाही थोडंसं जे युरोपियन किंवा इंडियन किंवा निग्रो स्किनचे निगडीत आहे. आता तुम्ही जर पाहिलं युरोपियन स्किन जेव्हा उन्हात जातात ते एकदम लाल होतात. बरोबर आहे. त्यांना सहनच होत नाही जास्त वेळ उन्हात. किंवा आपल्याला बरेच वेळा आपण थोडंसं जास्त वेळ उन्हात जाऊ शकतो किंवा बीचवर जाऊ शकतो कारण आपलं प्रोटेक्शन थोडं जास्त असतं. आपण त्यामुळे तेवढे टॅन होत नाही किंवा लालही होत नाही. तर त्वचेची जी रिॲक्शन पॅटर्न आहे उन्हामुळे त्याच्या टॅन किंवा लालसर होणं किंवा बर्न होणं युरोपियन एकदम भासतात. जास्त वेळ आपल्यावर तेवढा परिणाम होत नाही. त्याच्यावर नाही काही 6 प्रकारे फिट्झपॅट्रिक मध्ये प्रकार केलेले. पण मग हे आपली त्वचा इतका महत्वाचा अवयव आहे, मोठा अवयव आहे, इतके वेगवेगळे प्रकार आहेत, त्याचे रचना त्याची खूप इंटरेस्टिंग आहे. मग त्वचेचं नेमकं कार्य काय असतं आपल्या संपूर्ण शरीरामध्ये? हे खूप महत्वाचा विषय आहे कारण बरेचदा आपण हार्ट बद्दल बोलतो, ब्रेन बद्दल बोलतो, पण जसं मी मागेही बोललो अवयवांबद्दल जर पाहिलं तर हा सगळ्यात मोठा अवयव. आणि मागे जसा मी शब्द वापरला सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे हा डिफेन्स, फर्स्ट लाईन बॉर्डर सारखा, प्रोटेक्शन सगळ्यात महत्वाचा प्रश्न. शरीरातल्या सगळ्याच आतलं जे अवयव आहेत किंवा सिस्टम्स आहे ते आणि बाहेर म्हणजे एन्व्हायरमेंट म्हणा, इन्फेक्शन्स किटाणू म्हणा, जीवाणू म्हणा किंवा एअर म्हणा, पोल्युशन म्हणा किंवा तुमचं लागतं जेव्हा जे आपल्याला लागतं खरचट, त्या सगळ्याचं जे बॅरियर आहे ते सगळ्यात अगोदर ते प्रोटेक्शन ते त्वचेचं सगळ्यात महत्व. मग हे प्रोटेक्शन करताना ते नुसतं प्रोटेक्शन नाही आहे. आता तुम्ही दुसरं असं कुठलं अवयव त्याच्यात लवचिकता आहे. बरोबर. तुम्हाला जर मार लागला तर ते मार आतपर्यंत पोहोचू नये म्हणून त्याच्यात ती लवचिकताची क्वालिटी आहे. पाण्यात तुम्ही काम करता, पाणी आत जाऊ देत नाही, ती जी बॅरियर आहे. पण दादर वे म्हणजे घामाने बाहेर पाणी येऊ शकतो. आतलं जे आहे अतिरिक्त पाणी ते सगळं बाहेर पडतं. तसंच नव्हे तर आपल्याला घामातनं कधी कधी सॉल्ट किंवा हेही बाहेर येताना निघतं. मग ही जी फंक्शन आहे म्हणजे आपल्या आतली पाण्याचे कंटेंट, तसंच टेम्परेचर, म्हणजे तुम्ही बघता उन्हाळ्यात आपल्याला घाम येतं ते कायसाठी, आपलं आतलं शरीर थोडंसं थंड ठेवावं म्हणून. बरोबर. तसंच स्टोरेज म्हणजे काही फॅट आहे जसं आपण मागे पाहिलं की सबक्युटेनियस फॅट आहे, त्याच्यात काय काय स्टोर्स असतात. मग अजून जर कार्य फंक्शन जर पाहिलं तर काही विटॅमिन सी त्वचेमध्ये तयार होतात. बरोबर. आपण जसं लहानपणी म्हणतो की तुम्ही उन्हात खेळायला पाहिजे, विटॅमिन ए, विटॅमिन डी. आता तो सगळ्यात महत्वाचा आहे तो विटॅमिन डी, नाही का? बरोबर. म्हणजे हा एक ऑर्गन सुद्धा आहे ज्यात विटॅमिन ज्याच्यात सिंथेसिस होतं. असे मल्टिपल फंक्शन्स आहे. याच्या व्यतिरिक्त आपण अजून काय बोलायला लागलो तर इम्युन सिस्टम म्हणजे बाहेरनं काय आलं की त्याला फाईट करण्यासाठी जे सेल्स असतात म्हणजे व्हाईट सेल्स जे असतात काही त्याचंही डिफेन्स सॉल्ट म्हणजे स्किन असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यू आम्ही जे म्हणतो सॉल्ट म्हणून तेही डिफेन्स सिस्टम पण त्याच्यात आहे. आपण पहिला फोन घेऊया कार्यक्रमातला आणि मग ही चर्चा पुढे नेऊया. गौरव आपल्याशी बोलतायत पनवेलहून. नमस्कार गौरव. माझा प्रश्न आहे, मला माझ्या नडगीच्या आणि गोट्याच्या वरती ना डाग पडले काळे काळे, तर त्यासाठी मला काय करता येईल? कारण मी डॉक्टरांना भेटलो यासाठी, पण त्यांनी मला एक क्रीम दिली त्याने पण मला फरक नाही पडला. तर ते बोलले अनुवंशिक आहे, तर ते मला लहानपणापासून नव्हतं. बर. ओके.
त्यांच्या नडगीच्या इथे आणि ढोपराच्या तिथे काळे डाग आहेत. क्रीम दिलं लावायला काही फरक पडत नाही. डॉक्टर म्हणतात अनुवंशिक आहे. आपण ज्या सगळ्या पॉइंट्सवर बोलणार आहोत यानंतर तो एकच प्रश्न आलाय आपल्याला. आपण ह्या विषयावर बोलणार आहोत काही वेळाने, पण सगळ्यात अगोदर तुम्ही जे म्हटलात की डाग आहेत किंवा डार्क आहेत आणि ते जन्मापासून एकदम अनुवंशिक आहे असं जे म्हटलंय, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित एक तज्ञ डॉक्टरने पाहून निदान केल्यानंतर मग त्याला आपल्याला काय करता, एकदा निदान झाल्यावरती की कशामुळे की ते अनुवंशिक आहे की काही वेळेला असं होतं काळं डाग नुसतं मार लागल्यावरही ते जखम भरल्यानंतरही काही डाग सोडू शकतात. तर व्यवस्थित निदान होऊन मग त्याचं आपल्याला आउटकम ठरवता येतं. पण अशा पद्धतीने त्वचेचे जे विकार असतात किंवा त्वचेमध्ये जर काही समस्या असेल तर त्या अनुवंशिक असण्याची शक्यता कितपत असते? हे प्रत्येक आजार काही आजार अनुवंशिक असतातच. तर पण हे शक्यता त्या आजारावर ठरवलेलं असतं की डॉक्टरांनी बघून डायग्नोज केल्यावर काही आजार अनुवंशिक असतात. कोणते कोणते त्वचेच्या संदर्भातले कोणते आजार असे आहेत जे अनुवंशिक असू शकतात? अनुवंशिक जे आजार जर म्हटलं तर काही आजारांमध्ये काही टेंडन्सी असते, म्हणजे आपल्या रिलेशन्समध्ये काही कुठल्या लांबच्या किंवा जवळच्या तर त्या आजार असू तर ती येण्याची शक्यता जास्त असते. जसं काही त्याच्यात कॉमन जर घेतलं आपण तर थोडेसे ल्युकोडर्मा म्हणा, सोरायसिस म्हणा, हे जे कॉमन आहेत. याच्या व्यतिरिक्त जे इनहेरिटेड जेनेटिक ते पूर्ण जिनोडर्माटोसिस म्हणून एक पूर्ण त्वचेचे आजारच आहेत स्पेशल. पण हे कॉमन मधले जी जेनेटिक प्रिडिस्पोजिशन असते ते मी काही उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. किंवा काही बॉल्डिंग म्हणा, जे टक्कलपणा म्हणा, तेही आपण बघतो की वडील जर बॉल्ड झालेत किंवा मग घरी वडिलांना जर टक्कल पडण्याची आहे तर ते तुम्हाला येण्याची शक्यता असते. किंवा सेन्सिटिव्ह स्किन असणं हे सुद्धा अनुवंशिक असू शकतं का? काही प्रमाणात. त्याला आम्ही टेक्निकली एटॉपिक डर्माटायटिस किंवा जे त्यांना खूप सेन्सिटिव्ह म्हणजे त्यांना काही लवकर सहन होत नाही, काही पदार्थ लागले की इसब होतो किंवा इरिटेशन्स खूप होतात, त्यांना एटॉपिक एक्झिमा म्हणून एक प्रकारचा इसब आहे, तेही काही प्रमाणात जर घरी असेल आई वडिलांना तर तेही थोडंसं प्रमाण आपल्याला येऊ शकतो. आता त्वचेचे विकार कोणते त्याच्याकडे हळूहळू आपण जाऊयात, पण त्या अगोदर एक फोन आलाय. मधू आपल्याशी बोलतायत वाशीहून. नमस्कार. हॅलो. हॅलो, बोला. नमस्कार. मला प्रश्न दोन संदर्भातल्या वयोगटातल्या संदर्भात होता. पहिला संदर्भ म्हणजे माझं वय साधारण 40च्या दरम्यान आहे आणि आपले जे जॉईंट्स असतात म्हणजे मान म्हणा, गुडघे किंवा आपल्या कोपराची खालची बाजू आणि त्याचबरोबर कोपराच्या वरची बाजू, या दोन ठिकाणी बऱ्यापैकी काळ्या प्रकारचे पॅचेस म्हणूया ज्याला, किंवा आपण असं आपल्याला म्हणजे आम्हाला तरी असं वाटतं की हे कदाचित कुठल्या तरी काय म्हणूया त्याला पिगमेंटेशन किंवा काय विचित्र वेगवेगळी नावं त्याला आम्ही देतो. पण ह्याच्यापासून मुक्ती कशी मिळवावी मोठ्यांसाठी हा प्रश्न आहे. आणि माझ्या मुलाचं वय साधारण 10 वर्ष आहे, तर त्याच्या सुद्धा आता तो काही रांगत वगैरे नाही, पण त्याच्या गुडघ्यानं सुद्धा काळ्या प्रकारचे पॅचेस आहेत आणि अंडर आर्म्स जर साबण वगैरे लावला नाही तर त्याच्या एका आखेमध्ये तसा रंगाचा पॅच नाही तर दुसऱ्यात आहे. तर साबण लावून ह्या गोष्टी आपण ह्यांची मुक्तता मिळवू शकतो का, हा एक भाग. आणि दुसरी गोष्ट, साबणाचा वापर मुलांसाठी करावा का, कुठल्या प्रकारचे साबण वापरावेत, मोठ्यांसाठी पण साबण ही गरज आहे का. आणि अशा प्रकारचे जे पॅचेस म्हणजे मानेच्या भोवती जे काळे आपण म्हणूया, काळ्या रेषा म्हणूया किंवा जे एक प्रकारचं पिगमेंटेशन होतं, तर ते फक्त त्वचेचा विकार आहे का की इतर कुठल्या डिझीजशी ते कनेक्टेड आहे? मधूनचे 2 प्रश्न होते सर, आणि दोन्ही तसं बघायला गेलं तर वयाशी कनेक्टेड होते आणि साबणाचा वापर वगैरे. त्यांनी पहिला प्रश्न असा विचारला होता की त्यांचं वय हे 40 वर्षाचं आहे आणि आता जिथे जिथे जॉईंट्स आहेत तिथे तिथे काळे पॅचेस आलेत किंवा पिगमेंटेशन झाल्यासारखं वाटतंय, तर त्याच्यावरचा उपाय त्यांनी विचारलेला. आणि दुसरा, त्यांचा 10 वर्षाचा मुलगा, त्याच्या सुद्धा गुडघ्याच्या तिथे काळे पॅचेस आहेत किंवा त्यांनी सांगितलं साबणाचा वापर, अंडरआर्म्समध्ये एका ठिकाणी पॅच आहे दुसऱ्या ठिकाणी नाही, या सगळ्याबद्दल त्यांच्या खूप शंका आहेत. काय सांगाल? ठीक आहे. आता आपल्याला या विषयावर जसं मी अगोदर सांगितलं की निदान होणं खूप गरजेचं आहे. नुसतं पिगमेंटेशन होणं किंवा नुसतं काळं पडणं हे काय नक्कीच आजारच आहे असं काय नाही सांगतात. काही ठिकाणी आपल्या शरीरावर काही ठिकाणी स्किन डार्क असतेच, आणि काही जसं आपण बोललो की काही जसं आपला रंग जो आपला फॅमिलियल येतो तसं काही ठिकाणी जे डार्कनेस असतं तसं जर आईला असेल तसंही होऊ शकतं. अच्छा, ओके, शक्य आहे ना. आम्ही याला काही जसं तुम्ही म्हटलं की इथे कोपऱ्यांना किंवा मानेला, तर सगळ्यात अगोदर
नुसतं हायपर पिगमेंटेशन किंवा पिगमेंटेशन हा नुसतं त्याचं वर्णन आहे, तर त्याची कारणं तुम्ही तज्ञ एक स्पेशालिस्ट डॉक्टरांना दाखवलं म्हणजे त्यांचं कारण किंवा डायग्नोसिस करतील ते. हा झाला त्याचा पहिला भाग. मग समजा तुम्ही जसं मला जसं तुम्ही सांगितलं की मानेवर काळं होणं, हे त्यातलं आता काही मी तुम्हाला जे वेल्वेट सारखं होतं एकदम असं जर माझं म्हणजे जे गेस आहे तुम्ही जे सांगता मुलाला, तर त्याला एकॅन्थोसिस नायग्रिकान्स असं म्हणजे हे कॉमन आहे की मानेवर थोडंसं काळं होतं जे थोडेसे हाय वेट जास्त याच्यावर असतात किंवा ज्यांना कुठलं बाकी डिसीज असतात एंडोक्राईन थायरॉइड म्हणा किंवा असे त्यांच्याशीही निगडीत असू शकतं हे. पण हे सगळं सांगायला अगोदर त्यांना तपासून डायग्नोज व्हायला पाहिजे, कारण नुसतं काळं होणं हे नुसतं सिम्पटम आहे. म्हणजे नुसतं पिगमेंटेशन असू शकत नाही, ते वेगळं पण काहीतरी. पिगमेंटेशन वरनं डर्मॅटॉलॉजिस्ट ठरवतात की वेगळं तुमचं नक्की निदान काय. बरोबर. एकदा निदान डायग्नोसिस कळल्यावर मग तो अनुवंशिक आहे का तुमच्या उन्हाशी रिलेटेड आहे किंवा एक प्रायमरी आजार आहे आणि तो बरं होऊ शकतं का क्रीम्सने, किंवा मग ते तसंच तुम्हाला समजून घ्यावं लागेल की हे नॉर्मल आहे किंवा नॉर्मलचा प्रकार आहे. पण तसं जर असेल किंवा त्याची काय गरज नाही, मग तुम्हाला त्याचं उत्तर क्लिअर होईल. बरं, त्याने असं विचारलं की साबणाचा आणि दुसरा भाग आपण साबणावर येऊया. साबणाचा आणि रंगाचा असं डायरेक्ट तर काही लिंक येत नाही. जोपर्यंत आपण साबणाने आंघोळ करणं किंवा साफ करणं हे फक्त एक त्वचेची काळजी घ्यायची किंवा साफ करण्याची क्रिया आहे, पद्धत आहे. तर फक्त साबणाने आपल्याला बऱ्याच काही आजार बरं करता येत, त्वचेचे विकार बरं करता येतील असं तर आपल्याला गृहीत धरता येत नाही. पण याच्या पुढे जाऊन जर आपण आजारावरचं बोलतोय, आपण रुटीन यूज म्हणजे दैनंदिन जीवनात म्हणजे उन्हाळ्यात म्हणा किंवा जेव्हा इन्फेक्शन असतात किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन, त्यावेळेला आपल्याला काही प्रमाणात साबणाच्या वापरणे इन्फेक्शन वगैरे त्याने थोडीफार मदत होऊ शकते. जंतुनाश आपण ज्याला म्हणतो तो होण्याला मदत होऊ शकते त्या क्षणाला. साफ करण्यासाठी जी क्रिया आहे म्हणजे जसं आपण मी म्हणतो स्वतःची स्वच्छता ठेवण्यासाठी जी आपली दैनंदिन क्रिया आहे त्याच्यात साबणाचा वापर होऊ शकतो. हळूहळू जसं साबणातही काही औषधं टाकण्याचा जो हळूहळू जो ट्रेंड चालू आहे तो अजून बरेच दिवसांनी आपल्याला अजून थोडं वेळ आहे त्याच्यात ती टेक्नॉलॉजी येऊन आपल्याला दिसायला. एक एसटीडी आहे जालन्याहून श्रीकृष्ण एकंडे आपल्याशी बोलतायत. नमस्कार सर. हॅलो. हॅलो, बोला सर. जालना बोलतोय. बोला. जालना बोलतोय सर, तुमचा आवाज येतोय. बोला. डोळे तर झाले ना, त्यात आग होते. परत प्रश्न विचाराल सर. ते अंगावर डोळे चट्टे झाले, त्यांची वय 55 वर्षाची आहे आणि ते उन्हात गेले की आग होतात आणि लाल सर्व. बर, स्किनची आग होते असं. हो, मला जे ऐकण्यात आलंय काही डागही म्हटलंय तुम्ही आणि त्याची आग होते. तर जसं मी अगोदर सांगितलं तुम्ही अगोदर निदान म्हणजे एक स्पेशालिस्ट किंवा मग जर तुम्हाला ऍक्सेस नसेल तर जनरल डॉक्टर, आणि त्यांना जर जमलं निदान करायला तर त्यांनी बघायला पाहिजे, आणि नाही जमलं तर एक तज्ञ स्पेशालिस्टकडे दाखवून तपासून त्याचं निदान झाल्यावर आपल्याला त्याचा उपचार ठरवता येईल. स्किनला कोणते कोणते आजार होतात, म्हणजे आपण ज्याला डिसीजेस म्हणतो किंवा विकार म्हणतो, हे त्वचेचे विकार कोणते कोणते असू शकतात? सर्वसामान्य विकार कॉमनली जे आपल्याला दिसून येतात ते. कॉमन डिसीज आपण बोलायला गेलो तर इन्फेक्शन्स हे खूप कॉमन आहेत इंडियामध्ये. जसं आपण म्हटलं खरूज किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन्स म्हणजे जे फोड येतात समरमध्ये पस, तसेच मग बुरशीच्या इन्फेक्शन्स, फंगल इन्फेक्शन, नायटा जे म्हणतो ते. मग तसंच इन्फेक्शन्स मध्ये जर पाहिलं तर व्हायरसेस, व्हायरल इन्फेक्शन म्हणजे मस जे म्हणतो आपण किंवा चामखीळ, हे सगळ्या एका प्रकारचे इन्फेक्शन्स आहेत किंवा संसर्गजन्य आहेत एकापासून, किंवा इन्फेक्टेड जीवाणू किंवा किटाणू ते एकापासून दुसऱ्याला होऊ शकतात. हे कॉमन आहेत स्किन मध्ये आपल्या देशात. याच्या व्यतिरिक्त जर गेलं इन्फेक्शन सोडून तर इसब म्हणजे एक्झिमा हाही खूप कॉमन आजार आहे. इन्फेक्शन्सच्या बरोबरच सोरायसिस नावाचा एक आजार आहे, तोही बऱ्यापैकी कॉमन आहे. 100 मधनं 2-3 लोकांना हे दिसून येतं. सोरायसिस म्हणजे ऍक्च्युअली काय होत असतं स्किनला नेमकं? सोरायसिस म्हणजे अंगावर पर्टिक्युलरली कोपऱ्यांवर लाल लाल असे प्लाक्स येतात आणि त्याच्यावर व्हाईट असं पांढरं पापुतारा निघतो. आणि ते छोट्याही असू शकतात आणि ते मोठेही असू शकतात आणि हळूहळू ते वाढतात आणि बऱ्याच खाज असते त्याला. अच्छा, ओके. आणि दुसरं म्हणजे ते येतात जातात आपोआप. मी ट्रीटमेंट घेतलं की काही वेळ
बरं होतात, पण ते येत जात असतात. त्याची जी कॅरेक्टरिस्टिक आहे या आजाराचं, पण ते कमी होतात मग परत येतात. पण मग ते संसर्गजन्य असतं का? नाही, संसर्गजन्य म्हणजे पूर्णतः नाही, पण काही प्रमाणात जर जसं मी म्हटलं की फॅमिलीमध्ये कोणाला असेल तर थोडी येण्याची शक्यता जास्त असते. पूर्ण 100% संसर्गजन्य नाही आहे. अच्छा, ओके. पण मग ती काळजी घेतली पाहिजे, त्याचा इलाज करायला पाहिजे, निदान झाल्यावर इलाज करायला पाहिजे. अजून कोणते कोणते असे विकार आहेत जे कॉमनली आपल्याला जसं आपण बोललो इसब बोललो, सोरायसिस बोललो, तसं रंगाचे जर आपण आजार पाहिलं तर कोड आहे. अच्छा. आणि परत कुष्ठरोग आहे, हेही बऱ्यापैकी कॉमन आहे. परत हेही इन्फेक्शन्स मध्ये झालं. बर. आणि इन्फेक्शन्स मध्ये तसंच टीबी पण आहे, थोडंसं अनकॉमन आहे. अच्छा. पण कुष्ठरोग किंवा लेप्रसी हा बऱ्यापैकी कॉमन आहे. आपल्याकडे कुष्ठरोग म्हणा किंवा कोड म्हणा या आजारांबद्दल किंवा या विकारांबद्दल समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत किंवा एक वेगळ्या प्रकारचे समज त्याच्याशी जोडले गेलेले आहेत. तर त्याच्याबद्दल डॉक्टर काय सांगाल तुम्ही? कुष्ठरोग ह्या क्षेत्रात तुमचं काम खूप मोठं आहे म्हणून हा प्रश्न विशेष करून विचारायचा. हो, बरोबर आहे. ज्यांनी हे नाव ऐकलेलं आहे ते आता हिस्टॉरिकली थोडंसं त्याला स्टिग्मा आहे. म्हणजे कुष्ठरोग म्हटलं की दीर्घकालाचा आजार असतो, बरा होत नाही, म्हणून ते लपवण्याची वृत्ती ही जी आहे. आणि बऱ्याच वर्षापासून हे आजार असल्याने लोक थोडंसं घाबरतात. आणि सगळेच चट्टे काय कुठलंही त्वचेवर पांढरा चट्टा आला की कुष्ठरोगचा असू शकेल ही जी समज आहे ही थोडीशी चुकीची आहे. अच्छा. कुठलाही फिकट किंवा पांढरा डाग आला की तो आपण जनरल डॉक्टर किंवा तज्ञ डॉक्टरांना दाखवून त्याच्यावरचे ते संवेदना आहेत की नाही ते चेक करतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे समजा बुरशीचे इन्फेक्शन्स आहेत काही किंवा साधा आपलं इसब किंवा मार लागल्यानंतर किंवा जन्मापासून आलेल्या काही काही पांढरे डाग असतात त्याच्यामधलं फरक जाणून ते तज्ञ डॉक्टर आपल्याला सांगू शकतात. ते तपास करतील तुमचे नसा सेन्सेशन्स आहेत का त्याच्यावर किंवा तो वाढतोय का, लाल झाला का, हे सगळे जे टेक्निक्स ते करून तज्ञांनी ठरवू शकतो बाबा हे कुष्ठरोग नाहीये. किंवा दुसरं जे असेल जसं बुरशी असेल तर बुरशीचे अँटीफंगल ट्रीटमेंट्सने. तसंच जर म्हटलं की कोड एक दुसरा कॉमन आजार आहे त्याच्याबद्दल आपण बोलूया. पण एक एसटीडी घेऊया का? नाशिकहून आपल्याशी शेख शब्बीर बोलतायत. नमस्कार. हो. हॅलो सर, बोला. हा, हॅलो. बोला. मला असं विचारायचं होतं का मला जर खाज आली ना तर ती जागा सूज येते त्या जागेला. कधी कधी खाज आली का तर सूज येते. बर. बस एवढाच प्रश्न होता माझा. बर बर. आपल्याला सगळे प्रश्न तुम्ही दरवेळेला हे उत्तर सांगणार आहात की त्याचं आधी निदान होणं फार महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे. खाज आली की सूज येते तेवढ्या जागेत. नुसतं सिम्पटम्स हे जे तुम्ही बोलताय ते नुसतं सिम्पटम्स आहेत. हे एक सुरुवात आहे. सिम्पटम्सच्या नंतर डॉक्टरची तपास होते आणि तपासावर एक डॉक्टर निदान करतो आणि त्याच्यावरनं त्याचं इलाज ठरवलं जातं. कारण तुम्ही जे बोलतायत की बाबा सूज येते, लाल होतं, हे साध्या आपण जर सूज येत असेल तर मग आपल्याला हे माहिती आहे पित्ताचं जे प्रकरण अर्टिकेरिया ते होऊ शकतो. पण बरेच आजार पित्तसारखं सुरू होऊन नंतर ते सारखं सारखं जर राहिलं तर ते इव्हन कधी कधी कुष्ठरोगच्याही कधी कधी तशी सुरुवात होऊ शकते. म्हणून जोपर्यंत तुमचा तपास होऊन डॉक्टरांचा होत नाही तोपर्यंत नुसतं निदान डायरेक्ट सांगणं शक्य नाही. आणि दुसरं म्हणजे त्वचेचे विकारचे बऱ्यापैकी निदान जर व्यवस्थित फोटो किंवा त्याच्यानेही थोडंफार कधी डायग्नोज होऊ शकतो. आपल्याकडे त्वचा किंवा त्याच्याशी संबंधित जे विकार आहेत त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होऊन आपण सगळ्यात उशिरा त्याच्याकडे लक्ष देतो असं वाटतं का तुम्हाला? इतका महत्वाचा अवयव असून सुद्धा. हो, हे बरोबर आहे. काही कारण त्वचेची तपास करणे म्हणजे कधी कधी अनकम्फर्टेबल असतात पेशंट. म्हणजे आतल्या भागेत असेल, महिला असेल तर डॉक्टरांना जाऊन कुठे मी सांगू कसं तपास, कॉन्फिडेन्शियालिटीचा विषय आहे म्हणून ते थोडंसं दुर्लक्ष होतो. पण मी असं म्हणेल की जाणीव जी झाली आता त्याला कॉन्ट्रास्टिंग जर पाहिलं तर लोक छोट्या छोट्या डागसाठी पण येतात. कधी कधी मी असं बघतो तर ते कॉन्ट्रास्ट आहे, ते वैयक्तिक याच्यावर आहे. काही काही जण काही प्रोफेशन मध्ये आता तुम्ही शहरी भागात जर पाहिलं तर छोट्या छोट्या त्वचेच्या आजारासाठी डॉक्टरांकडे येतात. तर हा खूप इंडिव्हिज्युअलिस्टिक आहे. पण मग ग्रामीण भागात अजून तेवढी जागृती नाहीये असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की एक्सपर्टीज अवेलेबल नाहीये. म्हणजे लोकांची जी गरज आहे ते ग्रामीण असो किंवा शहरी असो, शेवटी लोकांची जे इंडिव्हिज्युअल जी हे डिफरन्स असते बाबा, ग्रामीण भागातला माणूस असो किंवा शहरी, काही काही जणांना कॉन्शियस असतात तर ते लगेच जातात. बरोबर. त्यामुळे आपल्याला जर असं कुठे वाटलं की त्वचेवर काहीतरी डाग आहे किंवा बरेच दिवस हे आपल्याला खाज येणं आणि मग काळं पडणं वगैरे होत असेल तर त्वरित तज्ञाकडे जाणं आणि मग इलाज करणं
हे खूप महत्वाचं आहे. आपण कॉमन डिसीजेस बद्दल बोलत होतो, त्याची लक्षणं आपले श्रोते बरेचसे सांगतायत प्रश्नातनं त्यांच्या, पण अजून ह्या कॉमन डिसीजेसची लक्षणं काय काय असू शकतात, काय सांगता? जसं बऱ्याच लोकांनी बोललं, सगळ्यात कॉमन लक्षण म्हणजे खाज येणं. सिम्पटम्स, त्वचेचा सगळ्यात मोठा कॉमन सिम्पटम म्हणजे खाजेपासून सुरू होतं. तसंच रॅशेस म्हणतो आपण, की पुरळ उठणे, किंवा मग जर आता कधी कधी सूजही येऊ शकते. जसं आता आपल्या एका श्रोत्यांनी जर सांगितलं, सूज येणे किंवा खाज येणे किंवा दुखणं किंवा जखम होणे किंवा पाणी सुटणं किंवा पापुतरा निघणं, हे सगळे कॉमन सिम्पटम्स आहेत. तसं जर आपण केसाकडे गेलो तर केस गळणं किंवा जास्त केस वाढणं. अच्छा, हो. आता तुम्ही लेडीज मध्ये जर पाहिलं तर मिशांच्या जागी केस किंवा मग इथे, तेही कॉमन एका वया गटात जे कॉन्शियस, तेही एक आजार आहे, हिर्सिटिझम ज्याला आपण म्हणतो. आपण वयोगटानुसार त्वचेचे कोणते कोणते म्हणजे कसा कसा त्याच्यामध्ये बदल होतो आणि काय काय घडतं त्याच्याबद्दल बोलूयात. पण अक्षय पाटील आपल्याशी खारघरून बोलतायत. नमस्कार अक्षय. हॅलो. हा, नमस्कार सर. नमस्कार मॅम. बोला. सर, माझ्या पोटावरती आणि कमरेवरती ना रॅशेस आहेत, म्हणजे आणि ह्याच्यावरती पण, मानेवरती पण, खांद्यावरती असे ट्रॅशेस आहेत. म्हणजे थोडं पोट होतं आणि ते एक्सरसाइज केल्यावरती थोडे ट्रॅशेस पडले आहेत. मग त्याच्यावरती काय उपाय आहे? बर, त्वचेचे विकार आणि उपचार याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलतो आहोत. डॉक्टर कुरा आपल्या बरोबर आहेत. अक्षय यांनी स्ट्रेच मार्क्स बद्दल विशेष करून विचारलं होतं. ते वाटतंय म्हणजे ते व्यायाम करतायत आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की काही काही भागामध्ये त्यांना रॅश आल्यासारखं झालेलं आहे. तर काय कारण आहे? जसं मी बोललो, बघितल्याशिवाय एकदम निदान करणं करता येत नाही, पण तुमच्या वर्णनप्रमाणे असं माझं अंदाज येतो की बहुतेक तुम्हाला स्ट्रेच मार्क्सचा त्रास असावा. स्ट्रेच मार्क्स हे थोडंसं अवघड आहे इलाज याला करायला. पण वेळेनुसार जेव्हा जेव्हा आपली स्किन स्ट्रेच होते, जसं आपल्याला उंची वाढते किंवा जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता तुमची साईज वाढते, तसंच आपल्याला बाळंतपणात प्रेग्नन्सीमध्ये पोटाचं साईज महिलांमध्ये होतं, तेव्हा ते स्ट्रेच मार्क्स दिसतात. ते सहसा त्याला आपल्याला अजून परफेक्टली ट्रीटमेंट असं उपचार करता येत नाही, पण काही वेळेनुसार ते काही प्रमाणात कमी होतात. स्ट्रेच मार्क्स स्त्री आणि पुरुष दोघांनाही येऊ शकतात, म्हणजे असं काही नाहीये की फक्त स्त्रियांनाच आहे असं काही. जिथे जिथे तुमची स्किन सैल होते, स्ट्रेच होते, तिथे तिथे तुम्हाला ते मार्क्स येतात. आपण हळूहळू ह्याच्याकडे वळतो आहोत की ह्या सगळ्या विकारांची जी लक्षणं आहेत त्याच्यामध्ये काय काय स्किन तुम्हाला कशा पद्धतीने दाखवत असते की काहीतरी प्रॉब्लेम झालाय, त्या लक्षणांबद्दल आपण बोलतो आहोत. हो, लक्षणांबद्दल आपण जसं बोललो की कधी कधी दुखणंही असू शकते किंवा जखम होणं होऊ शकते, पाणी सुटणं होऊ शकतं. हे पाणी सुटणं म्हणजे जसं मी बोललो, हे सहसा इसब मध्ये होतो तसं, किंवा ॲलर्जीज म्हणजे आपल्याला काय चालत नाही आणि काय की लगेच रॅश होतं. तसेच पाणी सुटणं संसर्गाचे जे बॅक्टेरियल इन्फेक्शन्स आहे किंवा व्हायरल इन्फेक्शन्स आहे किंवा नागिण आहे याच्यातही होऊ शकतं पाणी सुटायचं. अच्छा, पण सहसा खाज येणे आणि पाणी सुटणं हे इसबचे लक्षण आहे. आणि जसं मी दुसरं म्हटलो की पापुतरा किंवा स्केल्स, डोक्यातला कोंडा म्हणा, किंवा तसेच बाकी, हे याला मी स्केल्स म्हणतो. पावडरी स्केल म्हणा डोक्यात, किंवा सोरायसिस मध्ये मी जसं बोललो ते सुद्धा तसंच व्हाईट पावडर सारखं, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे स्केल असतात, कारण हेही कॉमन सिम्पटम्स आहेत. बरोबर. आणि केस जर आपण बघितलं, म्हणजे आपली स्काल्प जर आपण बघितलं, तर तिथे काही काही वेळेला आपल्याकडे, तुमच्याकडे जे आता ह्यानंतरची स्लाइड आहे त्याच्यामध्ये दिसते की काही विशेष जागेचे केस जातात आणि असे पॅचेस येतात, त्याला आपण काय म्हणतो? तो सुद्धा स्किनचाच एक आजार आहे. हो, आपल्याकडे स्लाइड पण आहे सर त्याची. केस आणि नख हे दोन्ही त्वचेचे भाग आहेत, म्हणून केसाचा जर आपण आजाराचे उल्लेख करायचे आहेत तर त्याचे बरेच आजार असतात. म्हणजे जस्ट एक सोप्या भाषेत सांगायचं असेल तर केस जाणं हे खूप कॉमन प्रॉब्लेम झाला, असं केस कमी किंवा केस गळणं किंवा केसाचं प्रमाण कमी होणं. तसंच केस जास्त होणं, तुम्ही जसं मी म्हणलं बायकांमध्ये मिशाच्या जागी किंवा दाढीच्या जागी तर केस येणं, तर हाही एक आजार आहे, हर्सिटिझम. म्हणजे तर बऱ्यापैकी ते कन्सल्ट करून याला काय करतात, म्हणजे त्याला काय हॉर्मोनल कॉज आहे का, मेल हॉर्मोन्स, त्याला इन्व्हेस्टिगेट करून हे दोन जर पाहिलं, केस एक्सेस किंवा केस कमी होणं, हे दोन कॉमन आहेत. त्याच्या व्यतिरिक्त केसाचे आजार जर म्हटलं तर केस तुटणं,
किंवा मग केसाचा रंग ग्रेइंग जे आपण म्हणतो, प्रीमॅच्युअर ग्रेइंग, हल्ली खूप लवकर मुलांना केस ग्रोथ. आता ह्या ज्या कन्सर्न्स आहेत ह्या आता जरी ह्याला डिझीज या कॅटेगरी, आजार जरी कॅटेगरीमध्ये अजून आपलं सोप्या तऱ्हेने ठरवता येत नाही, तर पण हे कन्सर्न्स आहे, लोकांच्या कन्सर्न्स आहेत. बरोबर. पण कॉमन जर पाहिलं आपण केस गळणं ह्याला बरेच कारण असतात आणि हे खूप कॉमन सिम्पटम आहे केसमध्ये. केस गळणं याला आपण ॲलोपेशिया असं म्हणतो, हा शब्द ॲलोपेशिया. त्याच्यात जर एक ब्रॉड आपण 2 कॅटेगरीमध्ये आपण त्याच्यात कारण सगळीकडनं जेव्हा डोक्यातनं केस गळतात त्याला आपण डिफ्यूज ॲलोपेशिया म्हणजे सगळीकडनं केस गळणं असं. त्याला बहुतांश वेळ काहीतरी अंतरून कारणं असतात. म्हणजे तुम्ही व्यवस्थित जेवत नसेल, तुमच्या डाएटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल, किंवा नुकतंच तुमचं सर्जरी झालंय, तुमची एक्झाम टेन्शनमध्ये, प्रेग्नन्सी नंतर, किंवा आजारातनं बाहेर पडतात, या काही कारणाच्या नंतर काही केस जातात. पण ह्या केस सहसा परत येतात काही म्हणण्यात. बरोबर. याला आम्ही हे कॉमन आहेत. आणि सगळ्यात कॉमन आपण जर पाहिलं इंडियामध्ये तर ॲनिमिया, रक्त कमी असणं, हेही खूप कॉमन आहे इंडियामध्ये बायकांमध्ये. आणि आजारातनं जर हे एक प्रकार झालं, आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर बोलायचं झालं तर सगळीकडनं मग दुसरं जे सगळीकडनं केस आहेत, दुसरा आपण जर भाग घेतला तर काही भागातनं केस जाणं. काही भागातनं केस जाणं म्हणजे आता तुम्ही बॉल्डिंग जर घेतलं, बॉल्डिंग म्हणजे टक्कल पडणे. पुरुषांमध्ये पाहिलं तर टक्कल पडणं हे खूप कॉमन होत जातं. पण याला एक पॅटर्न असते, एम पॅटर्न, म्हणजे फ्रंट वरनं जे दोन्ही मागे जातात याला आपण बॉल्डिंग असं म्हणतो. हे जे आता स्लाइड आहे ते कशाचं? आता मी जे स्लाइड दाखवतोय हे परत पूर्ण केस नाही, पण असं पॅचेस मध्ये जातो. हा वेगळा आजार आहे. हा ॲलोपेशिया एरियाटा म्हणून. हा डॉक्टरांनी तपासून त्याचं डायग्नोज केल्यानंतर त्याचं ट्रीटमेंट असतं. पण हे जे निदान होणं हे गरजेचं आहे डॉक्टरांनी पाहिल्यानंतर. आणि परत आपण जर बॉल्डिंग कडे गेलो, आपण आधी एक फोन घेऊया सर आणि मग बोलूयात का? आपल्याला हेमंत रूपवते यांचा फोन आलेला आहे. नमस्कार. नमस्कार सर. हॅलो. हा बोला हेमंतजी. हा मॅडम, मी घोटून बोलतोय, हेमंत रूपवते. बोला. हॅलो. बोला सर, आवाज येतोय. माझ्या आईचं वय 45 आहे. सर तुम्ही सलग प्रश्न विचारा, तुमचा आवाज येतो इथपर्यंत. आईचं वय तुमच्या 45 आहे. हा, तर तिच्या चेहऱ्यावर काळे डाग आहेत, त्यासाठी काही घरगुती उपचार आहे का? घरगुती उपचारांवर आपला खूप भर असतो. त्याप्रमाणे त्यांनी विचारलं की काळे डाग, त्याला वांग सुद्धा म्हटलं जातं, तर त्याचं काय का पुन्हा एकदा डॉक्टरकडे जाऊन निदान करणं ही सगळ्यात पहिली पायरी. माझं मत हे ठामपणे मी मांडलेलं आहे. बाबा घरगुती उपचार हे जोपर्यंत आजाराचं निदान होत नाही तोपर्यंत करणं योग्य नसेल. तुम्ही साधारण डॉक्टरकडे जावा, त्यांची सल्ला घ्या. त्यांनी जर सांगितलं त्यांच्याकडे निदान होत असेल तर तेव्हा तुम्ही म्हणालात तसं की ते लक्षण जरी छोटं दिसत लक्षण जरी कॉमन असेल तर मोठा असू शकतं काही वेळेला. आणि जसं मी अगोदरही बोललेलो आहे की बऱ्याच जे आजार आहे आपण अंगावरनं बरेच वेळ काढून घेतो आणि मग जातो नंतर. ह्याच्याने आपलाही नुकसान आहे. मग ते अगोदर जाणं, त्याचं निदान होणं, निदानानंतरच मग इलाजचं विचार तज्ञ डॉक्टर करू शकतो. म्हणून ही क्रिया तुम्ही करायलाच पाहिजे. घरगुती उपचार करणं जोपर्यंत असं सांगता येणार नाही घरगुती उपचार. बरोबर आहे. आपण बॉल्डिंग बद्दल बोलत होतो, हेअर लॉस, बॉल्डिंग किंवा केसांविषयावर आपण बोलत होतो. बॉल्डिंग नुसतं पुरुषांमध्ये नसून केस जाणं हे महिलांमध्ये पण खूप कॉमन आहे. मला वाटतं ती स्लाइड सुद्धा आहे आपल्याकडे, भांग ज्याला रुंदावणं म्हणतात. आता बॉल्डिंग मध्ये आपण जर फरक जर पाहिला पण बॉल्डिंग मध्ये, तर महिलांमध्ये नुसतं एम पॅटर्न नसून वरच्या भागाला तुझं पातळ होण्याची सुरुवात होते. बरोबर. किंवा मग तुमचं जे मागची तुम्ही पोनी बांधता किंवा ती रबर राहतच नाही, स्लिप व्हायला लागतं. असे बरेच लोकांना किंवा माझे टक्कल दिसायला लागले. हे सुरुवातीचे लक्षण असतात आणि ते हळूहळू वर्षानुवर्ष ते बरेच दिवसानंतर तुम्ही मग लक्ष देऊन मग डॉक्टरांकडे जाता. तर बॉल्डिंग जेवढं कॉमन आहे तेवढं फिमेल्समध्येही कॉमन आहे. म्हणजे जर ॲनिमिया जर मी जसं म्हटलं की रक्त कमी असणं, महिलांमध्ये पिरियड्सचा जो मोठा फरक आहे तर त्याच्यानेही रक्त कमी होणे, ॲनिमिया कमी होणे, त्याचं एफेक्ट ही केसांवरही होऊ शकतो. म्हणजे प्रत्येक स्किनचा जो कुठे ना कुठे त्यात पूर्ण बॉडीच्या सिस्टम्सवर बहुतेक वेळा निगडीत असतंच. आता आपण पुन्हा एकदा जर स्किन कडे आलो आपल्या, म्हणजे केस हा एक भाग झालाच, नख हा सुद्धा एक भाग आहे,
पण स्किनकडे जर आपण आलो तर इन्फेक्शन्स जर आपण बघायला गेलो वेगवेगळी, तर ती कोणत्या कोणत्या प्रकारची असतात आणि त्याच्यामध्ये कॉमन अनकॉमन असं काही असतं? ते आपण, मला वाटतं मी ऑलरेडी ते बोललेले आहेत, बॅक्टेरियल इन्फेक्शन्स किंवा बुरशी, फंगल इन्फेक्शन्स किंवा नायटा म्हणतो आपण त्याला. त्याच्यात हे खूप कॉमन आहे, म्हणजे उन्हाळ्यात आणि आपल्या उन्हाळ्याच्या दिवशी तर जास्त कॉमन आहे. आणि त्या बुरशी ज्या आहेत नुसतं स्किनवर नसून तर तेही केसांना आणि नखांनाही होऊ शकतो. आणि हे जेव्हा नखांमध्ये आणि केसांमध्ये असतात ते बहुतेक वेळा साठाही असू शकतो. नखांमध्ये जर असेल तर ते बरं व्हायला वेळ लागतो, आणि जेव्हा आपण खाजवायला लागतो काही दिवसाने ग्रॉइन्स मध्ये होतो आणि मग बाकीच्या ठिकाणी असंही स्प्रेड होऊ शकतात. आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन्स किंवा जे मी बोललो बॉइल्स आहेत, उबाळ आहेत, ते पस जे फॉर्म होते त्याच्यात किंवा ऍब्सेसेस आहेत, ते छोट्या म्हणजे लहान मुलांमध्ये ते खूप कॉमन आहे. आणि पण ऑफकोर्स मोठ्यांमध्ये झालं की कधी कधी अंडरलाईन काय कॉजेस आहे का, डायबिटीज आहे का, कंट्रोल किंवा दुसरं काय आजार आहे का, हेही बघणं आवश्यक आहे. बरं, वय जसं बदलत जातं, लहान वय, मग एक तारुण्याचं एक वय असतं. तारुण्याच्या वयाबद्दल बोलायला गेलं तर पिंपल्स किंवा ऍक्ने, तारुण्य पेटिका जे म्हणतात, किंवा किशोर वयात जे सुरू होतात, हे बऱ्यापैकी एक कॉमन आजार आहे. जसं मी म्हटलं की मिडल एज मध्ये हेअर लॉस जेवढं प्रॉब्लेम, तसं तारुण्य वयात किंवा ॲडोलेसंट एज मध्ये पिंपल्स हा खूप कॉमन स्किनचा प्रॉब्लेम आहे. आणि हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की हे एक आजार आहे. आजार म्हणजे या आजारासाठी तुम्ही तज्ञ स्किन स्पेशलिस्ट कडनं ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं असतं. नाहीतर मुलांना सवय असते फोडायची आणि मग त्याचे ते काळे डाग राहतात, ते इन्फेक्शन वाढत जातं. हे आणि हे याला फक्त वरचं नसून तर त्याला आतले हॉर्मोन्स किंवा त्या वयात जे बॉडीमध्ये चेंजेस होतात त्याचं त्याला बेस आहे. म्हणून आणि नुसतं लगेच 2-3 आठवड्यातनं बरं दिसायला पाहिजे ही अपेक्षा न ठेवता एक तज्ञ डॉक्टर तुम्हाला ते लॉंग टर्म ट्रीटमेंट काय म्हणजे पूर्ण आयुष्यभर तुमचा चेहरा कसा व्यवस्थित ठेवता येईल, म्हणजे स्कार्स जे होतात, रण जे होतात पिंपल्सचे, बहुतेक वेळा दुर्लक्ष म्हणजे वयात दुर्लक्ष करून नंतर तुमचे रण राहिले त्याच्यासाठी तुम्ही मग प्लास्टिक सर्जरी करा किंवा मग लेझर करा. याच्यापेक्षा पिंपल्सची काळजी त्या वयात तज्ञ डॉक्टरांकडून पेशंट स्वतः किंवा आई वडील त्यानेही लक्ष देऊन घ्यायला पाहिजे. मग ते उपचार अंतर्गत सुद्धा असू शकतात किंवा मग काहीतरी कॉस्मेटिक म्हणा, क्रीम म्हणा वगैरे असे पण आपल्याला ते डॉक्टर सांगू शकतात त्यानुसार. बिलकुल, पिंपल्सचं ट्रीटमेंट खूप स्टँडर्डाइज आणि खूप व्यवस्थित होते, त्याने फायदेशीर सगळ्यांनाच फायद्याचा होतो त्याचं. आणि नुसतं क्रीम्स आणि ऑइंटमेंट्स किंवा फेस वॉश नसून तर कधी कधी आतनं जर सिव्हिरिटी वाढेल तर आतल्या गोळ्या तसेच इव्हन हॉर्मोन्स कधी कधी डॉक्टर देऊ शकतात. तसंच नव्हे तर हल्ली काही पिल्सही करतात, काही वरचे प्रोसिजर्सही करतात, काही सर्जरीजही करू शकतात. पिंपल्स जास्त मोठे असेल तर त्याच्यात काही इंजेक्शनही देऊ शकतात, त्यातलं काढूनही घेऊ शकतात. स्टीमिंग, बरेचसे जे टेक्निक्स आहेत ते तुम्हाला तज्ञ डॉक्टर समजून त्याचं कम्प्लीट क्युअर किंवा ट्रीटमेंट हे तर नक्कीच आपल्याला फायदा होईल. आता तरुण वयामध्येच किंवा साधारणतः आपण असं म्हणूयात की 40, 45, 50 या वयोगटापर्यंत वेगवेगळी कॉस्मेटिक्स ट्राय करून बघणं किंवा त्या अनुषंगाने आलेली जी वेगवेगळी प्रोडक्ट्स आहेत स्किन ओरिएंटेड की ह्याने तुमची त्वचा खूप छान होणार आहे, काहीतरी परिणाम होणार आहे, ही खूप मोठ्या प्रमाणात वापरली जातात. मग आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सनस्क्रीन वापरलं जातं खूप मोठ्या प्रमाणात. तर हे सगळं त्वचेसाठी कितपत योग्य आहे का नाही, त्याबरोबरीने वेगळी सुद्धा काळजी घेतली पाहिजे, काय सांगाल तुम्ही? हा खूप कॉमन प्रश्न आहे. कुठलाही आजार घेऊन आला की तज्ञ डॉक्टरांना प्रश्न विचारतात माझ्या स्किनची काळजी कशी घ्यावी. या विषयावर जर जनरल बोलायला गेलो तर आपण 2 भाग त्याच्यात करूया. प्रत्येक नॉर्मल माणसाला स्किनची काळजी घेणं, आपण एका अवयवासाठी वेगळं स्पेशल केअर घेणं असं तर सहसा करत नाही. आपली स्किन एवढी स्ट्रॉंगली बिल्ट आहे किंवा स्पेशल काळजी, जसं आपण म्हणतो की हार्टची काळजी घेण्यासाठी एक्सरसाइज करायचं का, ब्रेनची काळजी घेण्यासाठी आपण काही स्पेशली मागतो, असं तर होत नाही. पण तरी जी समज आहे लोकांची दैनंदिन समज स्किन केअर कशी घ्यावी ते आपण जर बोललो, काही विषय जर घेतला आपण तर म्हणा ठीक आहे, जसं म्हटलं आंघोळची पद्धत काय, साबणाचा वापर काय, क्लिनिंग जे आपण म्हणतो ते क्लिनिंगची प्रक्रिया 2 वेळा आंघोळ करणं, साबण वापरणं, आणि उन्हाळ्यात असेल तर 2 वेळा, थंडीत असेल तर लवकर आणि नंतर मॉइश्चरायझर. तसंच उन्हाळा असेल आणि तुमचं बाहेर उन्हाचं काम असेल किंवा तुम्हाला एजिंग किंवा सुरकुत्याचं खूप कन्सर्न असेल तर सनस्क्रीन.
ह्या ज्या तिथपर्यंत ते योग्य आहे. पण दुसरा जो भाग होता मला जे सांगायचं आहे, स्किन केअर जे आहे नॉर्मल माणसाने, हे खूप त्याच्या पलीकडचा विचार आहे. बरोबर. कारण स्किन जे अवयव आहेत ते तुम्हाला आयुष्यभर ठेवावं लागतं. जसं मी मागचं उदाहरण सांगितलं, पिंपल्स किंवा ॲक्ने, स्कार्स होऊ देऊ नये म्हणून तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. कारण तुमचं 20, 23, 24 वर्षानंतर, 25 वर्षानंतर पिंपल्स ऑटोमॅटिक बहुतेक वेळा कंट्रोलमध्ये येतात. पण तुम्ही काळजी नाही घेतलं तर ते रण राहतात आणि ते तुम्हाला मग ते 30, 40, 50 वर्षापर्यंत चेहरा खराब करून ठेवतात. म्हणून स्किन जर खरोखरच तुम्हाला काळजी घ्यायची असेल तर कुठलाही आजार असेल तर त्याची काळजी तुम्ही वेळोवेळी घ्यायला पाहिजे. दुसरं असं जर मी उदाहरण सांगेन, काही बरेच वेळेला आपल्याला जखम होतात किंवा काही सवयी असतात कळत न कळत. आता बायकांमध्ये जर पाहिलं आपण, काम करताना किंवा हँडमध्ये साबण चालत नाही किंवा कट्स होतात किंवा कुठली वस्तू चालत नाही, आलं म्हणा, जिंजर, हे खूप कॉमन आहे. फिंगर डर्मेटायटिस आपण म्हणतो, फिंगर टिप डर्मेटायटिस. पण त्याला आपली कुठली वस्तू चालत नाही किंवा त्याचं ट्रीटमेंट करायला हे बऱ्याच वेळा दुर्लक्ष केलं जातं. तसंच जर आपण फार्मर्स बघितलं तर ते काम करत, तुम्ही त्यांचे हात पाहिलं तर ते बरेच दीर्घकालापासून दुर्लक्ष केलं जातं. तर माझं असं मत आहे की स्किन हे अवयव आहे, तुम्ही लॉंग टर्म काळजी घ्यायला पाहिजे. अजून एक उदाहरण सांगायचं तर बरेच वेळा परत नेल्स आहेत, तुम्ही मॅनिक्युअर करता, पेडिक्युअर करता किंवा बाईट नख खाता किंवा नख असं तोडता, त्याच्या आजूबाजूची स्किन ओढून घेता, ह्या ज्या सवयी आहेत. किंवा जर परत तुम्ही तरुण वयात काही किंवा शाळेच्या ॲडोलेसंट एजमध्ये तुम्ही किशोर वयाच्या मुलांना पाहिलं तर असं लिप लिकिंगची सवय होतात, जीभ फिरवण्याची, हे कळत न कळत जे हॅबिट्स होतात त्याने आपली स्किनची इंटिग्रिटी आहे ती खराब होते. सर, आपण ह्याच्याबद्दल आणखीन बोलूयात की कशा पद्धतीने आपण त्वचेची काळजी घेणं खरं तर आपल्या हातात असतं आणि आपण खूप उत्तम पद्धतीने ती सांभाळू शकतो. पण आपल्याला एक फोन आलाय उमेश यांचा, बीडहून. नमस्कार उमेश. बोला सर. हॅलो. नमस्कार मॅडम. बोला. मॅडम, एक 1.5 वर्षाचा मुलगा आहे माझ्याकडे, त्याच्या पोटावरती लहान लहान पांढरे डाग आहेत. बर, ठीक आहे. त्यांचा 1.5 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याच्या पोटावर पांढरे लाल असे डाग आहेत. सर सांगत होते की कांजण्या आणि हर्पीस हे सुद्धा स्किनशी रिलेटेडच प्रॉब्लेम्स आहेत. कांजण्या किंवा हर्पीस हे व्हायरल इन्फेक्शन्स आहेत. तर जरी त्याचे लक्षणं स्किनवर असतात आणि डायग्नोज जरी वरनं स्किनच्या लिजनवरनं होतात, पण ते ब्लडबोर्न इन्फेक्शन असतात, त्याच्यात लंग्समध्ये म्हणजे सगळ्याच सिस्टम्समध्ये त्याचे. पण ते झालं असेल तेव्हा आपल्याला प्रचंड काळजी घ्यावी लागते आपल्या त्वचेची सुद्धा, आणि ते पसरू नयेत यासाठी. हो, या दोन्ही गोष्टीकडनं, कारण शेवटी ते संसर्गजन्य इन्फेक्शन्स आहेत. आता हे सगळे इन्फेक्शन्स आहेत, लक्षणं आहेत, कारणांबद्दल आपण बोललो आहोत. आपण त्वचेची काळजी कशी घ्यायची जाता जाता 2 ओळींमध्ये बोलणार आहोतच. पण हे सगळे उपाय बरे होण्यासाठी कोणते कोणते नवीन उपचार पद्धती आहेत किंवा हे सगळ्या गोष्टी चांगल्या होण्यासाठी आपण काय काय करतो? उपचार पद्धती जसं मी अगोदर बोललो, जे साधारण आजार असतात त्यांना तज्ञांकडनं ऑइंटमेंट्स, क्रीम्स हे स्टँडर्ड फर्स्ट लाईन औषध आहे. वरून लावणारे लोशन्स म्हणा, क्रीम्स म्हणा, ऑइंटमेंट्स म्हणा. थोडंसं जास्त गरज पडली तर तज्ञ डॉक्टर टॅबलेट्सही देतात किंवा इंजेक्शन्सही देतात, पण सहसा इंजेक्शन्स एवढे जास्त नाही देत. पण जे स्टँडर्ड आहे ते ऑइंटमेंट्स, क्रीम्स. त्याच्या व्यतिरिक्त कधी कधी ऑपरेशन्स, सर्जरी, शस्त्रक्रिया होतात. स्किन म्हणजे जे मस किंवा मूळ म्हणा, त्याला इलेक्ट्रिक मशीनने किंवा क्रायो मशीनने हेही काढतात तज्ञ डॉक्टर. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रोसिजर्स करतात, केमिकल प्रोसिजर्स म्हणा, जसं मी म्हटलंय पिंपल्सचे व्रण आहेत किंवा वयाने होणारे काय रिंकलिंग्स आहे याच्यावरही केमिकल प्रोसिजर्स आहे. हेही हल्ली लोक करायला लागले टेक्निक्समध्ये. नवीन टेक्निक्समध्ये लेझर्स म्हणून आलेले आहेत. ही नवीन टेक्नॉलॉजी आहे, ज्याच्याने जे कलर्सचे आजार आहेत त्याच्यात किंवा जे जन्मापासून काही बर्थ मार्क्स आहे किंवा रक्ताचे जे गाठे आहेत किंवा रिसर्फेसिंग म्हणजे जे खड्डे पडतात त्यांना, त्याच्यासाठी ही टेक्नॉलॉजी वापरण्यात. अजून उल्लेख करायचं म्हणजे एक फोटोथेरपी नावाचा एक नवीन आजार, ज्याच्यात आपण एक लाईट सोर्स म्हणजे लाईट, सनलाईट जसा असतो तसंच आर्टिफिशियल लाईटने कलर येण्यासाठी किंवा जे कॉमन जसं इसब म्हटलं किंवा सोरायसिस म्हटलं, ह्या आजारांवरची लाईटचाही उपयोग करता येतं. ह्याला फोटोथेरपी ह्या नावाने ओळखलं जातं. ह्या नवीन काही उपचार पद्धती आहेत. स्किन डिसीजेस मध्ये असं काही असतं का की ते जीवाला धोका असणारे आजार वगैरे असं काही होऊ शकतं? हो, काही आजार
जरी हे बाकी अवयवांपेक्षा जर कम्पेअर केलं तर हे कमी आहे, तर काय काय आजार असू शकतात स्किन डिसीजमध्ये लाईफ थ्रेटनिंग असू. त्याच्यात एक पेम्फिगस नावाचा आजार आहे, किंवा काय ड्रग रिॲक्शन्स आहेत, म्हणजे औषधाचं जे परिणाम रिॲक्शन ते स्टीव्हन जॉन्सन, किंवा एकदम भाजल्यासारखं पूर्ण अंगावर पोट येतं आणि हे सडनली 2-3 दिवसात होऊ शकतं. तसंच मल्टी सिस्टम डिझीज, म्हणजे स्किन हा पूर्ण अंगाचा एक भाग आहे, म्हणून काही SLE किंवा या नावाचे जे आजार आहेत हे नुसतं स्किन नसून तर त्याच्यात जॉईंट्स, ब्रेन, आईज, लिव्हर सगळ्याच सिस्टम्स इन्व्हॉल्व्ह होतात. तर त्या सिस्टम्समध्ये सिरियस आजार असू शकतात. एरिथ्रोडर्मा, किंवा मग कॅन्सर जर पाहिलं तर लिम्फोमा म्हणून आहे, काही कॅन्सर स्किन कॅन्सर्समध्ये आहे, किंवा मग इंटरनल मॅलिग्नन्स, हे कधी कधी सिरियस असू शकतात स्किन. आपल्याकडे अगदी शेवटची 2 मिनिटं आता राहिले, तर जाता जाता एकंदरीत आपण जी सगळी चर्चा केली त्याच्यामध्ये त्वचेची काळजी, कारण आपण म्हणतोय की निरोगी असण्याचा तो एक आरसा आहे सगळ्यात महत्वाचा, सगळ्यांना दिसत असतं ते. तर कोणती कोणती काळजी आपण घेतली पाहिजे आपल्या त्वचेची, जेणेकरून ती छान राहील आणि आपली त्वचा सुद्धा निरोगी राहील, कारण सगळ्यात मोठा अवयव आहे हा. काय सांगाल जाता जाता? जसं मी मागे बोललो, म्हणजे तुम्ही नुसतं शॉर्ट टर्म विचार न करता तुम्ही कुठलंही जर बॅरियर आहे, डिफेन्स म्हणजे कुठलं जखम लागली किंवा कुठे रॅश आलं, किंवा म्हणजे जसं मी बोललो सवयीने तुम्ही नख काढता आणि त्याच्यातनं जी बॅरियर ब्रेक होते, मग त्याच्यातनं साबण जाऊन इन्फेक्शन होतं, कळत न कळता तुम्ही खाजवता त्याच्यात इन्फेक्शन होतं, किंवा जसं मी बोललो लिप लिकिंग सवयी आहेत, किंवा केस ओढायचे, असे काही जे असतात. म्हणजे तुम्ही जे ते अवयव तुम्हाला लाईफ लॉंग ठेवायचं या दृष्टीने तुम्ही जर काळजी घेतली तर ती माझ्या मनाने म्हणजे माझ्याप्रमाणे ती खरी काळजी असेल. आणि त्याबरोबरीने पौष्टिक आहार वगैरे, हो हे तर आहेच, चांगलं पिणं हे तर आहेच. म्हणजे जसं हे पूर्ण बॉडीसाठी आपण एक्सरसाइज म्हणा, चांगलं बॅलन्स डाएट म्हणा, किंवा पाणी आणि इलेक्ट्रोलाइट म्हणा, किंवा हे पूर्ण बॉडीसाठी जे लागणार आहे तसंच त्या स्किनला काही स्पेसिफिक विटामिन्स म्हणा, हे त्याचं ह्याचा असर स्किनवर पण होणार आहे. जाता जाता आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, अगदी थोडक्यात काय टिप द्याल आपल्या सगळ्या बघणाऱ्यांना एक डॉक्टर म्हणून आणि त्याच्यामधले तज्ज्ञ म्हणून, की ह्या ऋतूमध्ये आपल्या स्किनची काळजी आपण कशी घ्यायची? आपण त्याच्यावरच कार्यक्रमाचा शेवट करणार आहोत. काय सांगाल? जसं मी अगोदरही बोललो, उन्हाळ्याच्या दिवशी जे कॉमन असतात इन्फेक्शन्स असतात, घामोळे म्हणजे मिलेरिया म्हणतो, घामोळ्या आहेत म्हणा, किंवा इन्फेक्शन्स असतात, घामोल्यानंतर ते बॅक्टेरियाने होत, तर 2 वेळा व्यवस्थित आंघोळ करणं, किंवा लूज कपडे घालणं, थोडंसं पावडर म्हणजे फोल्ड्स फ्लेक्सर्सला वापरणं, ज्याच्याने स्टार्चने ॲब्झॉर्ब होतं ते, या ज्या गोष्टी आहेत. किंवा मग जे खूप कॉन्शियस आहेत किंवा ज्यांना उन्हाचा त्रास होतो त्यांनी, किंवा एजिंगसाठी जे बहुतेक लोक कॉन्शियस असतात हल्ली, त्यांनी जर खूप वेळा बाहेर असेल तर त्यांनी प्रोटेक्शन करू घेणं, सनस्क्रीन म्हणा, फुल क्लोथ्स म्हणा, लूज, ह्या जे कॉमन दैनंदिन जीवनात ह्या काळजी घेणं गरजेचं. आणि हे जर सगळं आपण केलं तर आपण आपली त्वचा उत्तम राखू शकतो. आणि सर म्हणाले तसं जर काही आजार आपल्याला जाणवत असेल किंवा कुठेही रॅश वगैरे आला असेल तर आपण घरगुती उपचार करण्या अगोदर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन नेमकं काय झालंय हे जर आपण बघितलं तर त्वचेचे विकार आपण अगदी योग्य पद्धतीने दूर करू शकतो. मला वाटतं ह्याच कार्यक्रमात आता इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. सर तुम्ही खूप कमी वेळामध्ये, खूप मोठा विषय आहे खरं तर हा, पण इतक्या कमी वेळामध्ये खूप छान माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार, खूप छान प्रश्न विचारले त्याबद्दल. नवीन विषयासह नव्या कार्यक्रमात पुन्हा भेट होणारच आहे. तोपर्यंत